नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक 2025 प्रचाराची रणधुमाळी थांबली। 15 तारखेला होणार मतदान। तर इम्तियाज जलील गल्लीतला नेता पण राहिला नाहीये। बेडकाने फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये। जलील यांच्यावरती दाढी काढण्याच्या मुद्द्यावरून मंत्री संजय शिरसाटांची टीका। आता बघूया सविस्तर बातम्या। इम्तियाज जलील आता गल्लीतला नेता पण राहिला नाहीये, तो पळतोय, लोक मारतायत त्याला। गल्लीतल्या बेडकाने फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये, आम्ही त्याची दखल सुद्धा घेत नाही, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावरती दाढी काढण्याच्या मुद्द्यावरून सनसनाट टीका केली आहे। इम्तियाज जलील यांनी एक आव्हान दिलं एकनाथ शिंदेंना, की ते म्हणाले की एकनाथ शिंदे म्हणतात की एमआयएम सुपडा साफ होईल, जर सुपडा साफ झाला नाही तर मी माझी दाढी, एकनाथ शिंदेंनी आपली दाढी काढावी आणि सुपडा साफ झाला तर मी माझी दाढी काढावी। इम्तियाज जलील कोण आहे? गल्लीतला नेता बी नाही राहिला, लोक मारतायत त्याला, तो पळतोय, तो कुठे एकनाथ शिंदे साहेबांची बरोबरी करणार आहे? त्यांची बरोबरी करायला कुठे निघलाय? म्हणून एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे आहेत। गल्लीतल्या बेडकांनी फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये, आम्ही त्याची दखल सुद्धा घेतो। आणि प्रत्येक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार त्यांच्या प्रभागामध्ये रॅल्या काढणं, छोट्या सभा घेणं आणि एक पुन्हा मतदारामध्ये जोश निर्माण करण्याचं काम करतात। म्हणून मी सकाळपासून फिरतोय, प्रत्येक प्रभागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हा जो काय यांचा आनंद किंवा हा तुम्ही पाहिला तर इतक्या उन्हामध्ये इतक्या महिला बसलेल्या होत्या, यांची जी ताकद आहे ती आम्हाला जरूर निवडून आणेल असा मला विश्वास सुद्धा आहे। जातीय समीकरणापर्यंत प्रचार आलाय। काल ओवेसी म्हणाले की मशीद पाडणाऱ्या लोकांना मतदान करायचं का, अशा लोकांना निवडून येणे योग्य नाही। ओवेसीचा बेसच त्याला जातीवादाचा आहे, त्याला जातीवादाशिवाय दुसऱ्यावर बोललेलं त्याला दुसरं काय त्यांच्याकडे विषय डेव्हलपमेंट नाही, फक्त जातीवाद करणं हा त्यांचा मूळ उद्देश आहे। म्हणून त्याला लोक आता बोलणार नाहीत आणि त्यांचं ऐकणार नाही। म्हणून त्यांच्या भागामध्ये जर पाहिलं तर काँग्रेसला लोक जर लाईक करायला लागलेत पण ओवेसीला नाही। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक 2025 प्रचाराची रणधुमाळी 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता थांबली असून आता 15 तारखेला मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे। यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर रोजी निवडणुकीची घोषणा केली। तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली। अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर ही अखेरची मुदत होती। त्यानंतर 2 जानेवारी रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट झालं। त्यानंतरच प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आली। विविध पक्षांकडून पारंपरिक प्रचाराबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचाही जोरदार वापर करण्यात आला। त्यामुळे शहरभर राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळाली। महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे, त्यासाठी प्रचाराची मुदत सायंकाळी 5:30 वाजता म्हणजेच मंगळवारी संपुष्टात आली। त्यामुळे 5:30 नंतर कोणत्याही प्रकारे प्रचार करता येणार नाही। 5:30 नंतर सर्व राजकीय पक्षांनी बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्स काढून घ्यावेत असे आदेश महापालिका आयुक्त व शहर निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत। मंत्री सावे, खासदार कराड, आमदार केनेकर यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात भाजपचे विविध प्रभागामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। तर शेवटच्या दिवशी भाजपचा महासागर शहरात रस्त्यावरती उतरून आल्याचं चित्र दिसून आलंय। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध प्रभागात भारतीय जनता पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रा काढली आहे। मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या या पदयात्रेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भाजपच्या प्रचाराचा उत्साह शिखरावरती पोहोचल्याचं चित्र दिसून आलंय। प्रभाग क्रमांक 17 मध्ये राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री, अर्थ राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा पार पडली। प्रभाग 17 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिल मकरिये, समीर राजूरकर, कीर्ती शिंदे आणि सीमा साळवे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत शेकडो नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात पैठण गेट येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली।
पुढे शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी या मार्गाने जात औरंगापुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली। मार्गभर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत भाजपच्या विकासाच्या ध्येयाला पाठिंबा दर्शवला। यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, संजय खंबायते, शिरीष बोराळकर, कचरू घोडके, अमृता पालतकर, उज्ज्वला दहीफळे, हर्षवर्धन कराड, सुहास दाशरथे, आनंद तांदुळवाडीकर, अरुण गुदगे, राजू स्नेही, राजू पारगावकर, बंटी जोगदंड, मुकेश जाधव, प्रतीक कोल्हे, श्रीधर बक्षी, संदीप शिरसाट, अमित लोखंडे, दिव अहिर, आकाश हरसुलकर, महेश मल्लेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। आज संपूर्ण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यातलाच एक भाग हा इकडे आम्ही आज पैठण गेट पासून औरंगपुरापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली। या रॅलीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांशी, मतदारांशी संपर्क करतोय, त्यांना विनंती करतोय की या शहराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे शहर एक विकसित शहर बनवायचं आणि त्याकरता आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना, चारही उमेदवारांना, सगळ्या उमेदवारांना कमळ हे बटन दाबून निवडून द्यावं हीच विनंती करतो। हे बघा, या कमळाला लोकांनी खेड्यापाड्यापासून वाड्या तांड्यापर्यंत जनाधार दिलेला आहे आणि त्यामुळे पानचा तर विषय कुठंच नाही, खांत मातीत गाडलेला आहे। आता फक्त कमळ ही भगव्याची शान आहे आणि ती आम्ही कायम ठेवणार आहे। 15 तारखेचं काय 15 तारखेच्या निवडणुकीचं नाव आहे? ज्या कोपऱ्यात पाहसाल खाली वर पाताळात सगळीकडे कमळ दिसेल। 15 तारखेचं आव्हान करून टाका, मतदान करा। भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व शहरात कमळ फुलवण्याचा संकल्प नागरिकांनी घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विचाराने आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वांनी एकमुखाने कमळाला मतदान करावं। छत्रपति संभाजीनगर शहर में एमआईएम के नेता असुद्दीन ओवैसी आके यहाँ 3 दिन से बैठे हैं और इनका एक ही कोशिश है, कोई हालत में ज़्यादा से ज़्यादा एमआईएम की नगर सेवक चुन के लाना। लेकिन छत्रपति संभाजीनगर में सभी लोग मतदाता होशियार लोग हैं और उनको पता है इस शहर का विकास कौन करेगा और इस शहर में किसको वोट देना। तो मैं आपके माध्यम से सभी वोटर्स को विनंती करता हूं कि आने वाले चुनाव में भाजपा को वोट दे और भाजपा का महापौर बनाओ। आपण पाहताय की छत्रपती संभाजीनगरामध्ये कमळाचं अतिशय उत्साहाचं वातावरण, प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि ग्रामीण भागातून आलेले 200 पदाधिकारी, शहरातला प्रत्येक पदाधिकारी कामात लागलेला, असं सगळं शहर ढवळून टाकणारा आमचं कमळ या छत्रपती संभाजीनगराच्या महानगरपालिकेमध्ये फुलणार। फक्त कमळ कमळ आणि कमळ। आज आपण पैठण गेटच्या भागामध्ये आहात। आपण पाहताय आमच्या भागाचे उमेदवार अनिल भैया मकरिये, सीमा सिद्धार्थ साळवे, कीर्तिताई शिंदे, समीर दादा राजूरकर असे दिग्गज उमेदवार, अतिशय नगरसेवक या लेबलला साजेसे नगरसेवक म्हणून सेवाभावाने काम करणारे हे सगळे उमेदवार केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीकडे आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांच्या नेतृत्वात हे सगळे काम करणारे नगरसेवक आम्हा छत्रपती संभाजीनगरकरांना चांगलं सुनियोजित शहर पाहिजे असेल तर सगळेजण आशीर्वाद देणार फक्त कमळालाच। एमआयएमचे असुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा ठाण मांडून आहे आणि त्यांनी परभणीमध्ये एक वाक्य वापरलं होतं, नथुराम गोडसे हे माणसंच नाही। हे बघा, ओवैसींची मानसिकता, ओवैसींचे धार्मिक विद्वेष पसरवण्याची जी विकृत मानसिकता आहे ही समाजाने ओळखलेली आहे। संभाजीनगरकरांना माहिती आहे इथे उद्योग, व्यवसाय, धंदे येत आहेत आणि अशा वेळेला एमआयएम सारख्या पक्षाला जर साथ दिली तर ते धुडगूस घालतायत, ते शहर अशांत ठेवतायत आणि असं अशांत शहरांमध्ये उद्योग व्यवसाय येणार नाही। त्याच्यामुळे एमआयएम जिथे नाहीये तिथले हिंदू सुद्धा एमआयएम आणि मुस्लिम उमेदवार उभाटाला मतदान करणार आहेत हे समजून उभाटा आणि एमआयएम यांना कुणीही मतदान करणार नाही। करणार असेल तर त्यांनी विचार करावा, डीएमआयसीतला उद्योग, डीएमआयसीतला कारखानदार या एमआयएमच्या धुडगुसामुळे येणार नाही आणि त्यामुळे उभाटा जे मामूलला घेऊन जे आज लढण्याचा प्रयत्न करतायत, कोणत्या सच्च्या शिवसैनिकाला पण हे आवडत नाहीये। कालच्या सभेमध्ये मामू तिथे असताना त्यांना व्यासपीठावरून उतरवावं लागलं कारण सच्च्या शिवसैनिकांनी विरोध केला। वंदे मातरम
तिथे घोषणा होत्या, भारत माता की जय होत्या, पण मामू आणि मामूंच्या भाच्या शांत होत्या. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जय भारत, भारत माता की जय म्हणायला सांगितलेलं असताना हे म्हणत नाही. यापेक्षा आम्हाला राष्ट्रद्रोही माणसं अजून निवडून द्यायचीत का, हा विचार संभाजीनगर नक्की करणार आहे. एकंदरीत 80% पाणी योजनेचं काम पूर्ण झालंय तुम्ही सांगताय, म्हणजे आहे तर पाणी मिळेल का? आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याकडे आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचं विशेष लक्ष आहे. आणि परवा 4 दिवसांपूर्वी 3700 HP 3700 HPच्या 3 मोटर आहेत, त्यांचा ड्राय रन टेस्ट झालेली आहे. आणि मार्च पर्यंत देवाभाऊच आपल्याला पाणी देऊ शकतात. आतापर्यंत उबाटाचे माननीय माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी 2.5 वर्ष ती फाईल लांबवली. पाण्याची फाईल मातोश्रीवर फिरत राहिली आणि आम्हा संभाजीनगरचं तहानलेलं सगळं शहर राहिलं. याचं पाप उबाटाला आता फेडावं लागणार. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याबरोबर आपल्या प्रदेशाध्यक्षाचा फोटो पाय पडताना व्हायरल होतोय. चुकीचा फोटो आहे तो. वेगळ्या सभेचा अजून एक AI जनरेटेड फोटो आहे, त्याचा आणि आमचा संबंध नाही. जोपर्यंत एमआयएम वंदे मातरम, भारत माता की जय ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन करू. अन्यथा एमआयएम आणि भाजपचं कधी युती होऊ शकत नाही. एमआयएमच्या वतीने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरात प्रचार सभा घेतली. यामध्ये पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पक्षाची आणि पक्षाचे सुप्रीमो असिदुद्दीन ओवैसी यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दोस्तों, पिछले कुछ दिनों से आप देख रहे हैं कि गली गली मोहल्ला मोहल्ला जाकर असद साहब सुबह से लेकर रात तक हर मोहल्ले में जा रहे, लोगों से अपील कर रहे, इल्तिजा कर रहे, गुजारिश कर रहे कि मजलिस का साथ दो. मैं दावे के साथ कहता हूं, कोई सियासी पार्टी का नेता इतनी मेहनत नहीं करता है अपने लोगों की क़यादत खड़े करने के लिए. एकनाथ शिंदे साहब आएंगे, हेलीकॉप्टर से उतरेंगे, 2 सभाएं लेंगे यहां वहां. उद्धव ठाकरे साहब आएंगे, कांग्रेस का एक बड़ा नेता आएगा, 1-2 सभाएं यहां पर लेंगे. देवेंद्र फडणवीस 1 सभा. लेकिन यही एक दीवानगी है मेरे कायद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब की कि रात में जब 10 बजे का जलसा खत्म होता है तो पूछते हैं कल सुबह कितने बजे जाना है, कहां जाना है. ये दीवानगी, ये तड़प इसलिए है कि दूसरी जमातें जो है, दूसरी सियासी पार्टियां जो है, उनके लोगों को मालूम है कि हमें किसे वोट देना है. एक हम हैं कि जो बिके पड़े हुए हैं, बटे पड़े हुए हैं. सादत नगर के अंदर हमारा जलसा था, आज पदयात्रा थी, वहां पर पैसे का नंगा नाच हो रहा है. मुसलमान इलाकों के अंदर देने वाले कौन है? कोई अजीत दादा के नाम के ऊपर. अगर मैं पूछना चाहता हूं, मुसलमान कौम इतनी भोली क्यों है? क्यों नहीं समझ रहे उनकी साजिश को, उनके उस गंदे खेल को कि इलेक्शन से पहले देवेंद्र फडणवीस अलग, एकनाथ शिंदे अलग, अजीत पवार अलग, लेकिन तीनों देखिएगा इलेक्शन खत्म फिर गले में गले हाथ डालकर बैठ जाएंगे, फिर अपनी सत्ता बनाएंगे. और मुसलमान है कि नहीं साहब, दादा तो बड़े सेक्युलर है. कोई सेक्युलर नहीं है. जब तुम्हारे ऊपर आंच आएगी, तुम्हारे ऊपर बात आएगी, तो कोई नहीं खड़े रहने वाला है तुम्हारे लिए. अगर कोई खड़े रहेगा तुम्हारे लिए, एक बुलंद आवाज बनकर खड़े रहेगा, चट्टान की तरह हुकूमत के सामने खड़े रहेगा, तो वो मेरा और तुम्हारा कायद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी है मेरे भाई. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
15 तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे. तर मी पण माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्ही सर्वांनी पण मतदान करून लोकशाही बळकट करावी. धन्यवाद. बळी पडू नका आमिषाला, शाई लावा बोटाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. 15 जानेवारीला महानगरपालिका नगरसेवकाचं मतदान आहे. ते माझं मत असं आहे का मतदान प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ज्याचं बी मत असेल प्रत्येकाने मत टाकावा, हे माझं म्हणणं आहे. आणि मी माझं वयाच्या प्रत्येकी माझं जेव्हा वय झालं होतं तेव्हा मी 18 वर्षाचं झालं होतं तेव्हापासून मी मतदान करतो. एकही मतदान कधीही मी असं व्यर्थ केलेलं नाही. माझं मन असं आहे की सगळ्यांनी जेवढे बी लोक आहेत त्यांनी मतदान करावा, हीच माझी विनंती. करा मतदान, सांगतंय संविधान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. तर आम्ही त्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर मी तुम्हाला पण विनंती करेल की तुम्ही पण जाऊन मतदान करावं. मतदान हा आपल्या फक्त अधिकारच नाही तर आपली जिम्मेदारी पण आहे. मी पण मतदान करणार आहे. तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा. आपल्या बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. माझाही अधिकार आहे मतदानचा. मी मतदान करणार. 15 तारखेला मतदान आहे, मतदान करणार. आणि माझं एक मत आहे की सगळ्यांना हे मतदान करण्यात यावे, अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. आणि आपला जो अधिकार आहे मतदानचा तो सगळ्याला कोणता बी करा, पण मतदान करा. हे सगळं आपला अधिकार लोकशाहीचा आहे, आपण करण्यात यावी. असं एक लोकशाहीला बळकट करावी, हे एक माझी विनंती आहे. मतदानाचा वाढवू टक्का, लोकशाहीत होईल अधिक गोडवा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. मैं फर्स्ट टाइम वोटिंग कर रही हूँ. आप सबको भी वोटिंग करना चाहिए. ये हमारी लोकशाही का हिस्सा है. हमारी लोकशाही मजबूत करने के लिए सभी ने वोट करना चाहिए. एक मत हमें मतदाता बनाता है. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आता हे मतदान हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या हातून आमदार, खासदार, पंतप्रधान हे सगळे हाय लेवलचे इथून सगळे नगरसेवक, ग्रामसेवक हे सगळेच आले. त्यामध्ये सगळ्यापैकी निवडत हे वरील आणि त्यामध्ये हे असं माझं मत आहे.
मतदान करा तुम्ही, कोणत्या पक्षाला द्यायचं ते कुठले चॉईस करा आणि त्याला ज्यानं काम केलेलं आहे या त्याच्यात तुमचा एवढा जेवढा अनुभव आहे त्या अनुभवाचा तुम्ही योग्य तो वापर करायला पाहिजे असं माझं मत. आता हे मतदान माझं वय 80 चालू आहे वय. जोपर्यंत जमिनीवर आहे तोपर्यंत करू शकतो, जोपर्यंत हातपाय चांगले आहे, शरीर चांगलं आहे त्याच्याने करायचं. आपला हक्क आहे तो मतदान करायचा. म्हणजे देशातून आपणाला चॉईस करायची आहे ना, सगळे हे नाही की आपल्या बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र प्रकार घडलाय. मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार बेगमपुरा भागात उघडकीस आलाय. मतदारांची एक यादी समाज माध्यमांवरती व्हायरल झाली आहे. ही यादी पैसे घेणाऱ्यांची होती असं सांगण्यात आलंय. नागरिकांनी आता या यादीचं पोस्टरच लावलंय. इतकंच नाही तर आता या नागरिकांनी निषेध म्हणून मतदानच न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये एक विचित्र प्रकार घडलाय. मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार बेगमपुरा भागात उघडकीस आला. मतदारांची एक यादी समाज माध्यमांवरती व्हायरल झाली आणि ही यादी पैसे घेणाऱ्यांची होती असं सांगण्यात आलं. नागरिकांनी आता यादीचे पोस्टरच लावलेत. इतकंच नाही तर आता या नागरिकांनी निषेध म्हणून मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. मतदानाच्या नावानं मतदानासाठी पैसे घेत असल्याचा एक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा भागात उघडकीस आला. मतदारांची एक यादी सोशल मीडियावरती अशी काही व्हायरल झाली की ही यादी पैसे घेणाऱ्यांची आहे असा दावा करण्यात आला. मात्र ही यादी कोणी बनवली, का बनवली, कुठल्या पक्षाच्या उमेदवाराने केली हे कुणालाही माहीत नाही. संबंधित नागरिकांच्या लक्षात आलं असता त्यांनी यादीचे थेट पोस्टरच आपल्या भागात लावले आणि हे पैसे आम्ही घेतले नाही असं सांगितलं. इतकंच नाही तर आता आम्ही निषेध म्हणून मतदानही करणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी यावेळी पैसे वाटणाऱ्यांचाही निषेध केला. नावावर लिहल्या गेले, आमच्याकडे कोणी आलं बी नाही, आम्हाला कोणी पैसे दिले बी नाही. बळजबरी हे नाव कोणा लिहल्या त्यांना धरा. आमचे कोणा आम्हाला पैसे दिले त्या बाबाला आमच्या समोर आम्ही विरोध करू लागलो तर लोक आम्हाला ज्यांनी पैसे खाल्ले ते आम्हाला शिव्या देऊ लागले. आमचं बोलणं आहे का आमच्या पोरांनी पैसे खाल्ले नाही, आमच्या पोरांना शिव्या द्यायच्या नाही. तिच्यामध्ये नाव आलं ते का वरून येणार आहे पैसे घ्यायला? तिच्यामध्ये नाव दिलेले हे लोकांनी खाल्ले, कसं काय खाल्ले? आम्ही तर कधी घेतलंच नाही, कसं काय म्हणायचं? आम्ही 25 वर्ष झाले आम्हाला इथं येऊन, एक पैसा नाही, आम्ही एक पैसा घेऊन नाही वोटिंग करा. आजच कसं काय आलं हे पैसे घेतले आणि व्हायरल झालेले आहे. आम्हाला काहीच माहिती नाही याच्यातलं. पैसे आमच्या नावाचे घेऊ लागले आणि आम्ही काय विकून देणार आहे का मतदान? आम्ही आमचा करू ना, काय करायचं? असं वाद झालं तर आमचे काम कोण करणार? नगरसेवक आल्यावर म्हणतात तू आम्ही पैसे दिलेले, आम्ही काम नाही करणार म्हणतात ते. आम्ही पैसे दिले म्हणतात तुम्ही म्हणून मतदान दिलं. मग आमचं कारण आहे का आम्ही पैसे नाही खाल्ले तरी ते म्हणतील मग आम्ही मग कसं काय तुमचं काम करू का? तुम्ही पैसे आम्ही पैशाने विकत घेतले मतदान. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून भव्य पथसंचलन करण्यात आलं. समाजकंटकांना इशारा देणं आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं यामागचा हा उद्देश होता. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक अनुषंगाने शहर पोलीस दलाकडून शहरात पथसंचलनाची तयारी नारेगाव येथून करण्यात आली. त्यानंतर गरवारे चौक, आझाद चौक, किराडपुरा, रोशन गेट, चंपा चौक, शहागंज, टाउन हॉल, मकई गेट, बीबिका मकबरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला.
या पथसंचलनामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि महिला होमगार्ड आघाडीवरती होत्या. महिला सुरक्षेचा संदेश देत त्यांनी नेतृत्व केला. नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश त्यांनी दिला. पथसंचलनामध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्यासोबत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 6 पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 460 पोलीस अंमलदार, 190 राज्य राखीव पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते. पोलीस दलासोबत मोठ्या संख्येने होमगार्डही सहभागी होते. सुरुवातीला सूचना देणाऱ्या वाहनातून नागरिकांना निवडणूक काळात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. मतदान काही दिवसांवरती आलं असताना पोलिसांचं हे पथसंचलन योग्य संदेश देणारं ठरलं, असं नागरिकांनी सांगितलं. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सर्व महापालिका निवडणूक क्षेत्रांमध्ये अशा पथसंचलनाचं आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरात अतिरिक्त फोर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला. खुलताबाद तालुक्यातील कसाबखेड येथे किरकोळ वादातून एका तरुणावरती चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत जखमींवरती घाटी रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. घटनेतील आरोपींना अटक करण्यात आल्याची मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या मागण्यांबाबत एडीएम सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. ये हमारे गांव में जो हादसा हुआ कसाबखेड़े के अंदर, उसके पेट में चाकू मार दिए और अब उसको हो गए 13 दिन। 13 दिन में आज तक खुलताबाद पुलिस वालों का कोई भी इसके अंदर अभी तक जो इन्होंने एक आरोपी को भी अटक नहीं करे। और हम 3-4 दिन पहले आए तो जब साहब बोले वो अभी हमारा प्रोसीजर चालू है, हम अटक करेंगे, वो कुछ अफ्रीका भाग के जा रहे नहीं, वो कुछ अफगानिस्तान भाग के जा रहे नहीं बोले। साहब का ये पीआई साहब का स्टेटमेंट है। और फिर अब वो आरोपी कहाँ भाग के चले गए? साहब बोल रहे हैं वो मिल रहे नहीं, उनके लोकेशन लग रहे नहीं, उनके बोना बंद है। तो आज क्यों बंद हो गए? फिर आज क्यों बंद हो गया? हमारे ये पुलिस वालों को पूछना था, इसके लिए हम जो है तो खुलताबाद में आया। मेरा नाम अबरार शेख है। अभी जो पिछले हफ्ते में यानी कि अभी 12-13 दिन हो गए, कसाबखेड़े में जो आठवड़ी जो बाजार भरता, तो बाजार के अंदर दोपहर के टाइम में जो हादसा हुआ, जैसा चाकू मारा गया, पेशेंट अभी भी एडमिट है। और पुलिस में जब कंप्लेन है, यहाँ पे एफआईआर फट गया, तो हमारे सबका एक निवेदन था कि बाबा ये आरोपी आजाद क्यों फिर रहे, इन पे कार्रवाई क्यों नहीं कर रहे। आज जो है ये बच्चा दवाखाने के अंदर एडमिट है, वो गरीब घर का बच्चा है, उसको पूछने वाला कोई नहीं। आज इसके साथ ऐसा करे, कल किसी और के साथ ऐसा करेंगे, तो ये पुलिस प्रोटेक्शन का क्या बोलना है? जैसा इनको अरेस्ट क्यों नहीं कर रहे, ये आजाद क्यों घूम रहे? अगर उनकी जगह पे कोई दूसरा बंदा रहता तो 24 घंटे के अंदर उसको उठा लेते। तो फिर इनकी क्या लगता पुलिस कुछ मिली भगत है? अभी देखो हमारी जहाँ तक सोच चल रही, जो अभी जनता जो यहाँ तक आई, तो हमारे सबके ख्यालों में ये आ रहा है कि पुलिस वाले इनसे मिले हुए हैं। ठीक है, अगर कभी ये हमको 24 घंटे में रिजल्ट देते तो हमको लगेगा कि कानून अपना काम कर रही है। अगर कभी ये रिजल्ट नहीं देते हैं तो हम आगे की भूमिका क्या रहेंगी तुम्हारी? अभी आगे की भूमिका ये है कि अभी यहाँ पे हमने एक लेटर दे दिए, यहाँ का हमको अभी आपको यहाँ की भूमिका तुम्हारी को पीआई साहब ने बोले जो तो आरोपी अटक नहीं होते तो आगे की प्रोसीजर क्या करेंगे? अभी हम एसपी ऑफिस पे जाएंगे, वहाँ पे एक बार धरना देंगे और उनको बोलेंगे कि जितने भी आरोपी है उनका जो है तो फोटो लगाओ। फोटो लगाने के बाद में उनके ऊपर हम इनाम रखेंगे, जो भी लोकेशन देगा हम इनाम रखेंगे। अब यहाँ पे पुलिस स्टेशन में बताया जा रहा है कि तुम लोकेशन दो, हम जाते। अगर कानूनी ऐसी बात करेंगे तो आम जनता ने क्या करना? हमारा ये सवाल सभी से। तो हमको इसका आप सभी ये बोलो कि इसका क्या करना चाहिए। आज 12-13 दिन हो गए, आरोपी अब तक अटक नहीं हो रहा, इसकी वजह क्या है? कानून किस लिए बनाया गया? अगर सब कायदे हाथ में लेंगे तो कल को हम भी लेंगे। कल को कोई भी आएंगे, किसी को भी मार के जाएंगे। आज वो बंदे ने चाकू मारा, सामने वाला एडमिट है, उसका तुम क्यों नहीं खुलासा दे रहे? क्या बात क्या है? आपको कहाँ हड़ताल आ रहा? पब्लिक को पूछो, पब्लिक पुलिस के साथ में, कानून के साथ में। अभी हम कायदे के हिसाब से कर रहे हैं। अभी एसपी ऑफिस भी जाने वाले, यहाँ का हमको अभी रिस्पॉन्स, अगर उन्होंने 2 दिन का टाइम दिया है। आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळा आणि एमजीएम वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव दौलताबाद येथील कॅम्पसमध्ये अत्यंत हर्ष उत्साहात व आनंदमय वातावरणात नुकताच संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे तरुण विधितज्ञ ॲडव्होकेट सात्विक वाघचौरे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून करण्यात आला। तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त आरटीओ सरताज खान हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान होते। यावेळी शायनिंग स्टार मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा, एमजीएम वस्तानवी शाळेचा मुख्याध्यापिका अमरीन खान तसेच शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि असंख्य पालक उपस्थित होते। आलेल्या सर्व पाहुण्यांचं साजिद पाशा यांनी शाल व भेटवस्तू देऊन स्वागत केलं।
शाळेतील विद्यार्थ्यांचे 100 मीटर धावणं, 200 मीटर धावणं, गोणपाट शर्यत, लिंबू चमचा शर्यत, रील रेस, 3 पाय शर्यत, पुशअप्स अशा अनेक स्पर्धा घेऊन प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक घोषित करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांच्याही 200 मीटर धावणं आणि संगीत खुर्ची घेण्यात आली आणि पालकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी विधितज्ञ सात्विक वाघचौरे यांनी सदरील खेळ पाहून आपल्यालाही आपले बालपण आठवल्याचं कबूल केलं. स्पर्धा ही जिंकण्यासाठी नसतेच, तर ती कधी कधी पराजयातून काही शिकण्यासाठी व स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्पर्धेत भाग घेणं हे महत्वाचं असतं असं सांगितलं. तर सरताज खान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त पाहून शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून होत असलेले प्रयत्न सकारात्मक असल्याचं सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर साजिद पाशा यांनी पालकांच्या उपस्थितीबाबत सर्वांचे आभार मानून वेळोवेळी शाळेला भेट देऊन आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत संबोधित केला. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख आरिफ, मदिहा फातेम, शेख फौजिया, शुभांगी कुलकर्णी, बुराना पठाण, नंदा गौरे, विशाली दाभाडे, दिनेश मस्के, सुमैया खान, धनश्री खिल्लारे, आशा ढाकणे, अफरीन तबस्सुम, शेख सुमैया, शेख निदा, शेख निलोफर, नसीफा खाला, सलमा खाला आदींनी प्रयत्न केले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक 2025 प्रचाराची रणधुमाळी थांबली. 15 तारखेला होणार मतदान. तर इम्तियाज जलील गल्लीतला नेता पण राहिला नाहीये. बेडकाने फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये. जलील यांच्यावरती दाढी काढण्याच्या मुद्द्यावरून मंत्री संजय शिरसाटांची टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.